भगवंताचे अत्यंत लाडके लढिवाळ प्रिय भक्त, शांतीचे सागर असणारे किंवा शांत, श्रीमंत आणि संत हे तीन गुण ज्यांच्या ठाई आहेत, असे शांतीचे सागर असणारे पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून भगवंताला नेमकं आवडतं काय, भगवान परमात्म्याची आवड प्रतिपादन करणारा आणि नामपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल। अरे आपण आपली आवड कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरी आपली आवड ही पूर्ण होऊ शकत नाही। महाराज म्हटले तुमची आवड पाहू नका, मग काय पहा, तर त्या जगाच्या बापाला काय आवडतं ते पहा। मग देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, त्याच्या नामाचा उच्चार केलेला देवाला आवडतो, म्हणून भगवंताचं नामस्मरण करा। बरं आणखी काय सांगितलं, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे, अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी तळमळ आहे, तो भक्त देवाला आवडतो। पर याही पुढे जाऊन सांगतात की जो नित्य नेमानं आषाढी कार्तिकीची वारी करतो तो सुद्धा देवाला आवडतो। पण आता वारीविषयी जर सांगायचं झालं, महाराज आता जर कुणाला म्हटलं दादा अहो चला ना पंढरपूरला, चला ना आळंदीला, लोक काय म्हणतात, बोलणं कळतंय माझं तुम्हाला? हॅलो, याचा आवाज तुम्ही कमीच राहू द्या, कसं गोंगाट होते जास्त, समोरच्या माणसाला शब्द कळाले पाहिजे असा आवाज करा जरा। हॅलो 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 विठ्ठल काय चालू होतं आपलं महिला मंडळ, अभंगाचा भावार्थ आपण पाहत होतो। मग मी सांगत होते तुम्हाला, एखाद्याला जर म्हटलं दादा अहो चला ना पंढरपूरला, दादा म्हणतात ताई आलो असतो बर का, आलो असतो मी, पण मी जर पंढरपूरला आलो तर माझ्या घरच्यांचं काय होईल, बरोबर ना? असंच म्हणतो ना आपण, काय म्हणतो, मी पंढरपूरला येईन पण मी पंढरपूरला आलो माझ्या घरच्यांचं काय होईल। अरे तू फक्त येऊन बघ, कारण कुणाचंही कुणा वाचून काही राहत नाही, राहत का? मला सांगा, यदा कदाचित हा जर मेला, तसं मरू नये, पण हा जर मेला तर ह्याच्या वाचून ह्याच्या घरच्याचं काही राहतं का? काहीच राहत नाहीत। पण लोक म्हणतात ताई आमच्या घरच्यांचं काय होईल। मग संत महात्मे सांगतात बाबा रे, पंढरपूरला जात असताना माणसाच्या अंतकरणात आवड असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे। किती आवड असली पाहिजे, माझी जीवीची आवडे माझी जीवीची आवडे, पंढरपुरा नेना गुढी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले। एवढी आवड अंतकरणामध्ये असली पाहिजे। तुकोबाराई 2 उदाहरणं देतात, महिला मंडळ थोडंसं लक्षपूर्वक ऐका। तुकोबाराई 2 उदाहरणं देऊन सांगतात। पहिलं उदाहरण आहे माशाचं। मासा पाहिला का तुम्ही? माशाला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर मासा काय हसतो का? महिला मंडळ काय करतो मासा? तळमळतो, तरफडतो। मग तेवढी तळमळ पंढरपूरला जाताना असली पाहिजे। दुसरं उदाहरण दिलं मुलीचं। आता पूर्वीच्या काळचं उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन। पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न झालं की मुलगी कुठे जात होती? सासरी जात होती। मग मुलीच्या ज्यावेळेस मुलगी सासरी जाते, मग त्या मुलीला वाट लावण्याकरता पूर्वीच्या काळी अख्खं गाव यायचं। मग ती मुलगी रडत होती, आईच्या गळ्यात पडून रडायची, बापाच्या गळ्यात पडून रडायची। त्या मुलीची अवस्था अशी होत होती,
दाटून कंठ येतो डोळ्यात येई पाणी, दाटून कंठ येतो डोळ्यात येई पाणी, अशी अवस्था त्या मुलीची होत होती. मग महाराज ती मुलगी जात असताना तिचे आई वडील रडतात, यात नवल नाही हो, अख्खं गाव रडायचं. आणि आताची जर परिस्थिती सांगायची झालं, आता मुलीच रडत नाहीत. रडतात का सासरी जाताना? रडत नाहीत. पण त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये एवढी आपुलकी, एवढं प्रेम त्या ठिकाणी होतं. मग मुलगी सासरी जाते, पण जोपर्यंत तिचं सासर येत नाही तोपर्यंत तिचं तोंड तिच्या माहेराकडे असतं. मग यातून आपल्याला कळतं की त्या मुलीला तिच्या माहेराविषयी किती आवड आहे, किती तळमळ आहे, किती प्रेम आहे. मग एवढंच प्रेम पंढरपूरला जाताना असलं पाहिजे. मग एवढ्या प्रेमानं जो पंढरीला जातो, नव्हे नव्हे हे सर्व नेम जो ज्याच्या जीवनामध्ये पाळतो, तो देवाला सुद्धा वंदनीय होतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल आता अभंगाचं पूर्ण विश्लेषण आपल्याला पाहायचंय. पण सर्वात अगोदर ज्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा आहे तिथला थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. म्हणून अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप विश्वाची उत्पत्ती आणि स्थिती ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा, त्या भगवंताची सत्ता आगाध आहे. किती आगाध आहे महाराज, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. आता महिला मंडळ तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कीर्तनाला आलात ही देखील त्या देवाचीच काय आहे, सत्ता आहे. आता बाकीचे लोक मस्त घरी अंगावरती गोधड्या घेऊन निवांत झोपले असतील, बरोबर ना? एवढीच माणसं आहेत का तुमच्या गावात? गाव किती मोठं आहे? खूप मोठं आहे. बरं लग्नाला गेली काही, बरोबर आहे तुमचं, पण सांगायचं मला की तुम्हीच कीर्तनाला आलात हे तुमचं काय आहे, परम भाग्य आहे. नव्हे नव्हे तर देवाने तुम्हाला या ठिकाणी काय केलं, बोलावलं, म्हणून तुम्ही इथे आलात. मग देवाच्या सत्तेशिवाय काहीही होऊ शकत नाही. एका गीतामध्ये वर्णन करतात, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळ चमक दे आकारा तुझ्या घटांच्या उतरणीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. अशी ज्या भगवंताची सत्ता आहे, भगवंताच्या सत्तेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि महिला सप्ताह, बरोबर ना? महिला सप्ताह. आता आपण पाहतो प्रत्येक गावागावामध्ये आज सप्ताह होतात, पण महिला सप्ताह जास्त ठिकाणी होतात का? नाही. मग आपल्या गावामध्ये सर्व महिला मंडळींनी सुंदर असा भव्य दिव्य महिला सप्ताह, त्या ठिकाणी महिला सप्ताहाचं आयोजन केलं. सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद मानते. मी तर म्हणेन पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी हे सुंदर विश्व निर्माण केलं. पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी हे सुंदर विश्व निर्माण केलं. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं. आणि चौथा नमस्कार तुम्हा गावकऱ्यांना की ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनाची संधी दिली. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद मानते. तसेच ज्यांच्यामुळे इथे कीर्तना करता येण्याचा योग प्राप्त झाला असे आपल्याच गावातले हरिभक्त परायण किसन महाराज गावंडे असतील. महाराजांमुळे तुमच्या दर्शनाचा योग त्या ठिकाणी मला प्राप्त झाला. तसेच आज माझ्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम जे मंडळी करत आहेत महाराज, आता त्यांच्याबद्दल मी काय बोलावं.
आतिरथी महारथी या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे हरिभक्त परायण नामदेव महाराज असतील, तसेच उद्धव महाराज असतील, तसेच महाराज देवराव महाराज असतील। आता सर्वच महाराज मंडळी, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून सर्वच गायक मंडळी सर्वांचे धन्यवाद मानते। आणि मृदंगाची उत्कृष्ट साथ जे देत आहेत महाराज, त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, अतिशय सुंदर ज्यांचं वादन आहे, समयासी सादर व्हावे एवढे सुंदर ज्यांचं वादन आहे असे हरिभक्त परायण आशिष महाराज असतील, त्यांना देखील धन्यवाद देते। पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद। यांच्याकरता एकदा जोरदार खरंच महाराज, एवढं सुंदर साथ देणारे प्रत्येकच ठिकाणी ते ठिकाणी भेटत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानते। तसेच ज्यांची सुंदर रामकथा आहे अशा हरिभक्त परायण तेजस्विनी ताई पाठक सुंदर रामकथेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांना देखील धन्यवाद। सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि सेवेला सुरुवात तर अभंगनाथ बाबांचं आहे। पण सर्वात प्रथम मी प्रत्येक आवर्जून सांगत असते बघा, आता आपण या ठिकाणी सर्वजण कीर्तन श्रवण करण्याकरता आलो। आतापर्यंत आपण बऱ्याच महाराजांची कीर्तन ऐकली असतील, पण का हो, नेमकं कीर्तन या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला का? नेमकं कीर्तन म्हणजे काय? कीर्तन 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 म्हणजे काय तर ऐका, डोळे तलाव नाही तरी सुद्धा भरून येतात, डोळे तलाव नाहीत तरी सुद्धा भरून येतात, ओठ कापड नाहीत तरी सुद्धा शिवले जातात, निसर्ग बायको नाही तरी सुद्धा रुसला जातोय, आणि माणूस वातावरण नाही तरी सुद्धा बदलला जातोय। मग त्या बदललेल्या माणसाला पुन्हा बदलून माणसात आणण्याकरता केलं जातं, त्याला कीर्तन म्हणतात। पण आता कीर्तनाविषयी जर बोलायचं झालं, आता तेवढं बोलण्याचा माझा काही अधिकार नाही, पण बोलूनच दाखवते आज महाराज। कीर्तन म्हणजे मनोरंजनाचा विषय झाला हो। आम्ही गावागावामध्ये कीर्तना करता जातो, आम्हाला अनुभव आहे। लोक काय म्हणतात, लोक म्हणतात ताई कीर्तन नंबर 1 झालं पाहिजे। म्हटलं दादा जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न मी करते। नाही नाही ताई नंबर 1 कीर्तन झालं पाहिजे। म्हटलं बरं होईल, नंबर 1 कीर्तन होईल, पण तो म्हणतो ताई कीर्तनामध्ये काय करा, तुम्ही जास्तीत जास्त विनोद करा। का? कारण देवाचं आमच्या लोकांना काही कळत नाही, आमची लोक झोपी जातात, म्हणून तुम्ही काय करा, विनोद करा। तुमच्या इकडे काय लागतं, विनोद लागतात का? तर सांगायचं मला, लोक काय म्हणतात विनोद करा। महाराज कीर्तन म्हणजे विनोद नाही, पण कीर्तन हा विनोदाचा विषय झाला, मनोरंजनाचा विषय झाला। कीर्तनामध्ये एखादा विनोद तुम्ही करा चालेल, एखादा विनोद नक्की करा चालेल, पण अख्खं कीर्तन विनोदी चालेल का? नाही चालणार। अरे कीर्तन कशाला म्हणतात की ज्यामध्ये भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या कीर्तीचं, भगवंताच्या गुणाचं वर्णन केलं जातं, त्याला कीर्तन म्हणतात। मग ते कीर्तन भजन आपण श्रवण केलं पाहिजे, कारण पूर्वीच्या काळी भगवंतांनी आपल्यावर कृपा करावी याकरता यज्ञ याग जप तप करावे लागत होते। पण या कलियुगामध्ये काय करावं लागतं? सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात सोपं साधन भगवंताने सांगितलं, कोणतं? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल देईल भेटी।
मग या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं नामस्मरण आहे. मग त्या देवाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. महाराज, संतांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना, आमच्या संत मंडळीने एवढा भगवंताचं नामस्मरण केलं. किती नामस्मरण केलं सांगू तुम्हाला. ज्या वाटेने जगद्गुरु तुकोबाराय गेले, ती वाट विठ्ठलाचं भजन करू लागली. ती वाट काय म्हणू लागली? ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. आणि तुमचं आमचं जर सांगायचं झालं ना, आपली वाट लागायची वेळ आली, पण आपण देवाचं नाव घेत नाही. घेतो का? नाही घेत महाराज. अहो, जनाबाईच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता आणि आपण आपल्या गौऱ्या पुढे गेल्या, पण आपल्या तोंडाला देवाचं नाव येत नाही. पण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नाथ महाराज सांगतात, ज्या व्यक्तीच्या मुखाला देवाचं नाव येत नाही ना, मग त्याला मुख म्हणू नका तुम्ही. ते काय? नामविना मुख सर्पाचे ते बीळा, 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 सिंहाला भेटाला सर्प आहे, सिंहाला भेटाला सर्प आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, जीवाला सर्प आहे, जीवाला सर्प आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नावाविनमुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. महाराज, मग देवाचं नामस्मरण कुणी केलं? तर आता या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले आणि अनेक संतांनी देवाचं नामस्मरण केलं. आणि त्या संतांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, प्रत्येक संताचा अधिकार आगळा वेगळा आहे. पहा तुम्ही, नामदेवराय, प्रेमाची मूर्ती नामदेवराय एवढा गोडवा वाणीमध्ये होता की साक्षात जगाच्या मालकानं दगडाच्या मूर्तीतून प्रगट व्हावं, नामदेवरायांच्या हातानं नैवेद्य ग्रहण करावा, एवढा गोडवा वाणीमध्ये होता. प्रेमाची मूर्ती नामदेवराय, ज्ञानाचं भंडार ज्ञानोबाराय. पूर्वीचे लोक म्हणायचे, अरे कितीही मूर्ख व्यक्ती असू द्या, मूर्खाने जरी ज्ञानोबारायांच्या समाधीला डोकं लावलं ना, तर मूर्खाला सुद्धा ज्ञान प्राप्त होत होतं. हा अधिकार कुणाचा? ज्ञानोबारायांचा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. आणि शांतीचे सागर नाथ बाबा नव्हे नव्हे तर वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे जगद्गुरु तुकोबाराय. किती वैराग्य होतं! अग्नीच्या ज्वाळाप्रमाणे धगधगीत वैराग्य होतं. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. एवढं वैराग्य होतं. महाराज, प्रसंग आपल्या सर्वांना माहित आहे. एक स्त्री तुकोबारायांकडे काम वासनेनं आली, तर तुकोबारायांनी सांगितलं, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विश्वदास नोभे ऐसे. मग एवढं वैराग्य ज्यांच्याकडे होतं ते तुकोबाराय होते. कर्माला प्राधान्य द्या, कर्म हेच ईश्वर आहे. नव्हे नव्हे तर तुम्ही कोणतंही काम करत असताना त्या कामामध्ये देवाला पहा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, की बाबा रे चराचरामध्ये देव आहे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी, भरोणी उरला चराचरी, देव नटला नटला नाना परी, देव नटला
चराचरी, अवघ्या चराचरामध्ये देव आहे. मग कोणतंही काम करत असताना त्या कामामध्ये देवाला पहा अशी शिकवण देणारे श्री संत सावता महाराज. सावता महाराजांबद्दल सांगायचं तर ते मळ्यामध्ये कोणतंही काम करत असताना त्या कामामध्ये देवाला पाहायचे. काय म्हणायचे ते? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. नव्हे नव्हे तर अनेक अभंग या ठिकाणी आपल्याला अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. मग असे कर्माला प्राधान्य देणारे सावता महाराज, ज्यांनी स्वतःच्या हृदयामध्ये भगवंताला साठवलं, असे श्री संत सावता महाराज, ज्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता, असे श्री संत चोखोबाराय, ज्यांनी ज्ञानाच्या दोरीनं भगवंताला धरलं आणि हृदयामध्ये साठवलं, अशा श्री संत जनाबाई. अशा अनेक संत होऊन गेले. मग संत श्रेष्ठ बहिणाबाई, या बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविते ध्वजा, निरूपण केले ओझा. मग या वारकरी संप्रदायाची इमारत उभी केल्याच्या नंतर त्या इमारतीचा खांब जर कुणी असतील तर ते नाथ बाबा आहेत. आता मला सांगा, घराची मजबूती, घर डगमगणार नाही, हे कशाच्या आधारावर आहे? महिला मंडळ, कशाच्या आधारावर आहे? तर खांबाच्या आधारावर आहे. मग खांब हा अतिशय महत्वाचा आहे. मग या वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा होते. त्यांनी अमूल्य अशी ग्रंथ संपदा जगाला दिली. काय काय ग्रंथ दिले? ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवताची रचना केली, कूट अभंगाची रचना केली, भारुडाची रचना केली. आता कूट अभंगावर बोलायचं झालं, एवढं अवघड तत्वज्ञान जगाला दिलं. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय. आता माया ब्रह्म जीव हे सांगायला जर गेलं तर हे आपल्याला लवकर कळत नाही, बरोबर ना? आपल्या डोक्यावरून जातं. मग त्याच्यासाठी भारुडाची रचना केली. एवढे सुंदर भारुड नाथांचे होते. किती सुंदर होते महाराज. अहो, कितीही अडाण्यातील अडाणी व्यक्ती असू द्या, त्याला काही नाही कळालं तरी चालेल, पण नाथांचे भारुड ऐकले की तो सुद्धा डोलायला लागणार. एवढे सुंदर भारुड होते. येडका मदन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. आबा बाबा विंचू चावला, आबा बाबा विंचू चावला, करू विंचू चावला, करू विंचू चावला. त्यात मला येडी म्हणत्यात, येडी म्हणत्यात मला येडी म्हणत्यात.
आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नताच येत नाही. आम्ही कसे आहोत? भक्त इसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी, किंवा आम्ही असे आहोत, फोडी येली गौरी तैसी दिसे तोंडावरी. म्हणजे काही काही माणसांकडे जर पाहिलं महाराज, सदा न कदा त्यांच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात, जणू सर्व काही दुःख याच्याच माथ्यावर. मग सांगायचं मला, असं जरी असेल मग त्याच्या देखील चेहऱ्यावर हसू येईल. कशाचा परिणाम? तर भारुडांचा परिणाम. एवढे सुंदर भारुड नाथांनी रचले. मग काय अधिकार होता त्या महाराजांचा, काय सामर्थ्य होतं त्यांचं? ऐका, त्यांचा जीवनाचा विचार केला तर त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. कोणता? ते शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि ते एक संत आहेत. आता शांततेचा विचार केला ना दादा, अरे जगाच्या पाठीवर एवढी अगाध शांतता कुठे पाहायला मिळणार नाही. किती शांतता होती. एखाद्या वेळेला समुद्र त्सुनामी लाटेच्या स्वरूपामध्ये स्वतःची मर्यादा ओलांडेल. क्षमा करणारी पृथ्वी भूकंपाच्या स्वरूपामध्ये आग ओकेल. छत धरणारे आभाळ वीज कोसळून आपल्याला बेघर करेल, पण नाथांची शांतता भंग होणार नाही. एवढी शांतता होती. एक वेळचा प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन, ऐका. गावातील काही कर्मठ लोकांनी ठरवलं, म्हणे आज नाथांची शांतता भंग करायची. मग जो कोणी नाथांची शांतता भंग करेल त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. मग त्यावर एक यवन तयार झाला. पहिला विडा यवनाने उचलला. तो यवन म्हटला, मी नाथांची शांतता भंग करेल. नाथ महाराज रोज गोदावरी मध्ये स्नाना करता जायचे, पण ज्या वाटेनं स्नानाला जायचे त्या वाटेमध्ये एक चिंचेचं झाड होतं. तो यवन त्या झाडावर येऊन बसला. महाराज स्नाना करता गेले आणि परत येत असताना तो यवन नाथांच्या अंगावर थुंकला. महाराजांनी वर बघितलं सुद्धा नाही की आपल्या अंगावर कोण थुंकत आहे. परत गोदावरी मध्ये गेले, परत स्नान केलं आणि परत आले तर तो यवन परत अंगावर थुंकला. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 108 वेळा यवन अंगावर थुंकला. पण महाराजांनी वर बघितलं सुद्धा नाही, शब्दाने सुद्धा त्याला बोलले नाही. पण त्या थुंकणाऱ्याला स्वतःची लाज वाटली. अरे, ज्यांच्या अंगावर आपण थुंकत आहोत ते आपल्याकडे साधं बघत सुद्धा नाहीत. बोलायचं तर सोडून द्या, आपल्याला साधं बघत सुद्धा नाहीत. स्वतःची लाज वाटली. नाथांच्या चरणावर पडला, महाराज क्षमा करा, मला माफ करा. तुमच्यासारख्या संतांना त्रास देण्याचं कृत्य मी केलंय, मला माफ करा. महाराज नाथांनी त्याला उचललं, हृदयाला लावलं आणि मोठ्या अंतकरणानं त्याला माफ केलं. प्रसाद देवोनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केलं. सांगितलं, बाबा अरे थुंकू थुंकू तुझं तोंड दुखत असेल, हा घे प्रसाद. म्हणजे जी चूक, ज्या चुकीची माफी मिळू शकत नाही अशी चूक सुद्धा पोटामध्ये घातली. एवढी शांतता त्यांच्याकडे होती. आता शांतता पाहिली आणि श्रीमंती जर पाहिली ना, महिला मंडळ एवढी श्रीमंती होती की त्यांच्या घरातल्या देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. आता मला सांगा, तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य रोज देवाला दाखवता का? महिला मंडळ दाखवता का तुम्ही? नाही दाखवत आपण. तुम्ही काय, मी सुद्धा दाखवत नाही. पर पुरणपोळीचा सोडा, आपण साधा नैवेद्य देखील देवाला रोज दाखवत नाही. कधी सण आला की नैवेद्य आपण दाखवतो. पर नैवेद्य बाजूला ठेवू. आपण रोज देवाला आंघोळ घालतो का? घालतात ना तुमच्या इकडे देवपूजा करताना तुम्ही? बघा, एक प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन. असंच एकदा एक मावशी माझ्याकडे आली, म्हणे ताई बरे आहात का? म्हटलं मावशी तुमच्या कृपेनं बरी आहे म्हटलं. मग मी मावशीला विचारणार, मावशी तुम्ही कशा आहात? तोवर मावशीने जे बोलण्याचा दणका सुरू केला, ताई सांगू तुम्हाला, अहो 4 दिवस झाले केसाला तेल नाही, पायाला वाहन नाही, पोटामध्ये अन्न नाही, नुसती कुत्र्यासारखी ओढोड चालली म्हणे. आता मला वाटलं एवढी ओढोड चालली म्हटल्याच्या नंतर मावशीचा खूप मोठा व्यवसाय असेल. म्हटलं मावशी कोणता व्यवसाय आहे? मावशी म्हटल्या, काही नाही ताई, कांदे घ्यायचे, बाजारामध्ये जायचं आणि कांदे विकायचे, मग एवढाच व्यवसाय आहे. पण एवढी दगदग माझ्या पाठीमागे आहे, काय सांगू तुम्हाला, एवढी दगदग आहे, एवढी दगदग आहे. अहो 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठच नाही. किती दिवस झाले?
2 दिवस झाले का? 4 दिवस नाही म्हणे 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठच नाही. मग यातून मला सांगायचं, अरे जे लोक स्वतः 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत ते देवाला काय आंघोळ घालणार, बरोबर? आणि जे देवाला आंघोळच घालत नाहीत ते देवाला नैवेद्य काय दाखवणार? पण नाथांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला होता. बरं, त्यांची पत्नी गिरजा काकू ह्यांना रोज रोज नेसण्याची त्यांची साडी किती हजाराची होती? 36,000ची पैठणी रोज नेसत होत्या. आपण लग्नामध्ये सुद्धा 36,000ची पैठणी घेत नाही, एवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती. पर याही पुढे जाऊन सांगते ऐका. एकदा 4 चोर वाड्यामध्ये चोरी करण्याकरता गेले. मग प्रत्येकानं मोठमोठं सोन्याचं गाठोडं बांधलं, प्रत्येकानं प्रत्येकाच्या डोक्यावर गाठोडं उचलून दिलं. पण आता एका चोराला काही केल्या ते सोन्यानं भरलेलं गाठोडं उचले ना. काय करावं तेवढ्यामध्ये नाथांना जाग आली. पाहिलं, नाथांनी चोरांना पाहिलं आणि चोरांनी नाथांना पाहिलं. घाबरले चोर, पळायला लागले. तर आवाज दिला, अरे थांबा, घाबरू नका, पळू नका, ते गाठोडं मी उचलून देतो. असं म्हणून स्वतः नाथांनी स्वतःच्या हातांनी त्या चोरांच्या डोक्यावर सोन्यानं भरलेलं गाठोडं उचलून दिलं. एवढी श्रीमंती होती. आता शांतता पाहिली, श्रीमंती पाहिली आणि संतत्वाचा जर विचार केला, पहिला प्रश्न निर्माण होतो, संत कुणाला म्हणायचं, साधू कुणाला म्हणायचं? आता तुम्ही आम्ही साधू कुणाला म्हणतो? महिला मंडळ, हातभर ढेरी, ईदभर दाढी आणि टीचभर मिशा, त्याला आपण साधू म्हणतो. मग ढेरी वाढवून दाढी वाढवून साधू होता येतं का? नाही. साधू कुणाला म्हणायचं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, सर्वांना समभाव देतो त्याला साधू म्हणावं. महाराज कुणाला म्हणतो आपण? पांढरे कपडे घातले, कपाळावर गोपी चंदनाचा टिळा लावला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, झाला महाराज. पुरुष मंडळ, महाराज व्हायला पैसे लागतात का? लागतात का? पैसे लागत नाहीत, काहीच लागत नाही. पण महाराज कुणाला म्हणतात? तो वरून दिसायला जरी महाराज असला पण त्याचं अंतकरण शुद्ध नसेल त्याला महाराज म्हणता येणार नाही. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंगा. त्याचं अंतकरण किती शुद्ध आहे त्यावरून त्याची परीक्षा होत असते. मग त्याला खरा महाराज म्हणावं. मग आता महाराज कळलं, साधू कळलं, पण संत नेमकं म्हणायचं कोणाला? तर ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंत आहेत त्याला म्हणावं संत. ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. नव्हे तर संताचा जन्म जगाच्या कल्याणाकरता झाला, की ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे ते खरे संत आहेत. महाराज, संताबद्दल जर सांगायचं झालं, जगाने किती जरी त्रास दिला तरी संत जगावर उपकारच करतात. का? कारण त्यांचा जन्मच जगाच्या कल्याणासाठी झाला. उपकारासाठी
बुडते हे जन न देखवे डोळा. असं ज्यांचं अंतकरण आहे ते संत आहेत. बघा, माऊलींच्या जीवनातला एक अतिशय सुंदर प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन. संत म्हणायचं कुणाला, तर ज्यांच्या अंतकरणामध्ये दया ते खरे संत. सुंदर प्रसंग आहे, अगदी हृदयाला पिळून काढणारा एक प्रसंग आहे. फक्त थोडंसं लक्षपूर्वक तुम्ही ऐका. बघा, एखाद्या वेळेला माय लेकराला घरी ठेवून गेली. एखाद्या वेळेला माय लेकराला घरी ठेवून बाजाराला गेली तर ते लेकरू कसं दिसतं हो? ते लेकरू पोरकं झाल्यासारखं दिसतं. मग ज्याचे कायमचे मायबाप गेले असतील त्याची काय अवस्था असेल? त्यामध्ये या समाजानं केलेला छळ प्रत्येक जण या 4 भावंडाकडे तुच्छ नजरेनं पाहत होता. दादा, अरे स्वतःला शहाणी समजणारी माणसं तर संन्याशाच्या कार्ट्या म्हणून हिणवत होते. एवढं भयान वादळ माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. माऊलींची अवस्था पाहून क्रूर माणसाच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता. पण ऐका, नवल वाटेल नियतीचा खेळ पाहणाऱ्या यमराजाची छाती सुद्धा धडधडत होती. मग एवढं भयान वादळ त्यांच्या जीवनात निर्माण झालं. खूप मोठं भयानक वादळ जीवनामध्ये त्यांच्या निर्माण झालं. मग या 4 भावंडांनी 4 दिवस बिना अन्न पाण्याचे घालवले. पण 5व्या दिवशी जगाच्या माऊलींना भावंडाच्या पोटातली आग बघवेना. माझ्या जगाच्या माय माऊलींना हातामध्ये झोळी घेतली आणि आळंदीमध्ये भिक्षा मागू लागली. कोमल अंतकरणाच्या स्त्रिया भरभरून भिक्षा देऊ लागल्या. कुणी पतीची नजर चुकून भिक्षा देई, कुणी सासूची नजर चुकून भिक्षा देई, तर त्यामध्ये कुणी मायबापाची उपेक्षा करणारे शब्दांनी माऊलींचा अपमान करी, कुणी तिरक्या नजरेने माऊलींकडे पाही. ही सर्व प्रकारची भिक्षा घेऊन पुढे निघाले. इंद्रायणी माते जवळ आले. दोन्ही हात जोडले, अंतकरण गहिवरून आलं, डोळे पाण्याने डबडबले. काय करावं काही सुचत नव्हतं. कसं बस स्वतःला सावरत मुठींनी डोळे पुसत माऊली पुढे निघणार, तोच पाठी मागून कुणीतरी झोळी ओढली. आता मागे वळून पाहिलं तर आळंदीतील लेकरं ज्ञान्या म्हणून हिणवू लागले. पण महाराज, माऊलींचा जीव तळमळत होता. कशासाठी? की त्या झोळीतलं पीठ खाली सांडू नये म्हणून माऊलींचा जीव तळमळत होता. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. काय करावं काही सुचत नव्हतं. कशी बशी मुलांच्या तावडीतून झोळी वाचवली. तेवढ्यामध्ये एक धिपाड देहाचा, शेंडी वाढलेली, मिशा वाढलेल्या असा क्रूर हृदयाचा विसोबासाठी माऊलींच्या समोर येऊन उभा राहिला. आता ऐका महाराज, हो जगाचा घाम पुसणारे माऊली की जे स्वतः म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते जाळीता. असे असणारी माऊली की ज्यांनी जगाचा घाम पुसला, असे माऊली. पण त्यांना सुद्धा दरदरून घाम फुटला. का? विचार केला, या छोट्या छोट्या मुलांपासून झोळी वाचवली, पण आता या विषासारख्या विसोबा चाट्यापासून झोळी वाचवावी कशी? काय करावं? तेवढ्यात विसोबा चाटी बोलायला लागला. का रे ज्ञान्या, अरे तुमचं तोंड जरी पाहिलं तरी आमचा दिवस खराब जातोय. सकाळ सकाळी भिक्षेचं निमित्त करून आळंदीमध्ये येता. अरे लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? तुम्ही सुद्धा माय बापासारखे पापी आहात. तुम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. कोण म्हणतंय असं? विसोबा चट्टी माऊलींना म्हणतात. माऊली म्हणतात, अरे पशु पक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे, मग आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? पण समोरच्या व्यक्तीला विरोध करावा कशाच्या आधारावर? कुणाच्या बळावर? मायबाप नाहीत आपल्याला. काय करावं? तेवढ्यात विसोबा चाटी म्हणतो, थांब ज्ञान्या, तुला आज अशी अद्दल घडवतो की आळंदीमध्ये पाय ठेवण्याचं धाडस तुझं झालं नाही पाहिजे. असं म्हणून विसोबा चाट्यानं माऊलींच्या काखीतली झोळी टरकन ओढली. होतं नव्हतं ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं. दादा, बरं आता एवढ्यावरती तरी थांबावं ना? नाही थांबला. ते मातीमध्ये मिसळलेलं पीठ
जोड्यानं ते पीठ तुडवलं आणि म्हणू लागला, मोठमोठ्याने हसू लागला, का रे म्हणे संन्याशाच्या कार्ट्या, तुला सुद्धा भूक लागते का? तुला सुद्धा तहान लागते का? एवढा छळ विसोबा चाट्यानं माऊलींचा केला हो. आता इथून पुढचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. यातून मला सांगायचं एवढं की ज्या विसोबा चाट्यानं एवढा छळलं, पदोपदी पावलोपावली अपमान केला, तिरस्कार केला, खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही, माऊलींनी काय केलं? त्याच विसोबा चाट्याला, विसोबा चाट्याचा विसोबा खेचर बनवलं आणि ग्रंथामध्ये अजरामर केलं. ते विसोबा खेचर कोण झाले? नामदेवरायांचे गुरु झाले. एवढा अधिकार प्राप्त करून दिला. मग असं संतांचं अंतकरण आहे. जगाने किती जरी त्रास दिला तरी संत जगावर उपकारच करतात. पसायदानामध्ये माऊली लिहितात, सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर विरते वाढो. खळ म्हणजे कोण? खळ म्हणजे दृष्ट. मग त्या दृष्टाचं देखील कल्याण व्हावं ही भावना कुणाची आहे? संताची आहे. मग असं विशाल अंतकरण ज्यांचं आहे त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल अखंड अविरतपणे देवांचं नामस्मरण ज्यांचं चालू आहे त्यांना म्हणावं संत. तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत हो. तेची संत, तेची संत हो. तेची संत, तेची संत हो. तेची संत ज्यांचा हित विठ्ठल किंवा गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागली छंद. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. सतत ज्यांचं नामस्मरण चालू आहे ते संत. मग असे संत होते नाथ बाबा. मग नाथ बाबांचा अभंग सेवेसाठी निवडला. नाथ बाबा या अभंगामध्ये म्हणतात की बाबा रे, तुम्हाला काय आवडतं ते पाहू नका, देवाला काय आवडतं ते पहा. आता आपली आवड काय असते? आपल्याला वाटतं टेम्पोच्या टेम्पो न्यावे मुंबईला. कशाची? भाजीपाल्याची. बरोबर. महिला मंडळ. आता माझ्या समोर बसलेली सर्व शेतकरी मंडळी आहेत. मला सांगा, भाजीपाला उगवण्यासाठी काय लागतं? सोपा प्रश्न आहे. काय लागतं? शेत लागतं ना. भाजीपाला उगवण्यासाठी शेत लागतं आणि शेतासाठी पाणी लागतं. पाण्यासाठी विहीर खोदावी लागते आणि विहीर खोदण्यासाठी पैसे लागतात. पैशासाठी काबाड कष्ट करावे लागतात.
मग अशी आपली आवड आहे की आपण आपली आवड कितीही जपा ती पूर्ण होऊ शकत नाही. मग महाराज म्हटले तुमची आवड पाहू नका, त्या भगवंताला काय आवडतं ते पहा. मग देवाला काय आवडतं? अभंगाचं प्रधान. आवडे देवासी होय का प्रकार, त्याच्या नामाचा उच्चार केलेला देवाला आवडतो. देवाचं नाव कसं आहे? मंगलामध्ये मंगल आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिले. देवाचं नाव पवित्रामध्ये पवित्र आहे. नाम बरवा बरवट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निमाला. किंवा पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम देवतम देवतानांच भूतानाम यो व्यक्तिता. असं भगवंताचं नाव आहे. गगन सर्वात मोठं आहे, पण ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. उत्तम आहे उत्तम सर्वाही वरिष्ठ, नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तेने लोकी. अमृत सर्वात गोड आहे, पण अमृतापेक्षाही गोड देवाचं नाव आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावन घे, कावन घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड देवाचं नाव आहे. महाराज आपल्या कितीही पाप असू द्या, पापाच्या राशीच्या राशी जरी असल्या तरी देवाचं नाव घेतलं एका क्षणामध्ये जळून भस्म होतात. जातील लया शिक्षण माते, जातील लया शिक्षण माते, हरी उच्चारणी अनंत पापराशी, हरी उच्चारणी अनंत पापराशी, हरी उच्चारणी अनंत पापराशी, हरी उच्चारणी अनंत पापराशी. हरी जातील लया शिक्षण माते, हो जातील लया शिक्षण माते, किंवा अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. घेता नाम विठोबा, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळ, बाबाचे पर्वत जळ, ती बाबा. घेताना घेताना विठोबाचे, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळ, बाबाचे पर्वत जळ, बाबाचे बाबाचे. कितीही पाप असू द्या क्षणामध्ये जळून भस्म होतं. किंवा नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पाणा. एवढं भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. पण मी सांगितलं तुम्हाला आपण देवाचं नामस्मरण करत नाही. महाराज द्रौपदी मातेच्या मालकाचे केस विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. काय म्हणत होते? केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. आणि आपली केस पांढरे झाले तरी आपण देवाचं नाव घेत नाही. पण नामस्मरण केलं पाहिजे. एके ठिकाणी वर्णन आलं की ज्या व्यक्तीच्या मुखाला देवाचं नाव येत नाही ना त्याची अवस्था कशी आहे. पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, जैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले कुंप
चिरबिण धेनु चिरबिना मंदिर दीप बिना जैसे तरुवर फल फूल बिनही सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरे नाम बिना सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना सुमिरन करले। या ठिकाणी सांगितलं की ज्या व्यक्तीच्या मुखाला देवाचं नावच येत नाही त्याची अवस्था अशी आहे, पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे आहे, दात तुटलेल्या हत्तीप्रमाणे आहे, फळ फूल नसलेल्या वृक्षाप्रमाणे आहे, दीप नसलेल्या मंदिराप्रमाणे आहे। एखादी स्त्री, एखादी वेश्या, त्या वेश्येला तिच्या पुत्राचा पिता कोण आहे सांगता येत नाही, मग तशी अवस्था त्या व्यक्तीची आहे। म्हणून नामस्मरण केलं पाहिजे। विठाल विठाल हे मी सांगत नाही, हे कोण सांगतं तर ज्यांच्या घरी साक्षात जगाचा चालक मालक भगवान परमात्मा चाकरी करतो, काम करतो। कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरावंदी त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निरावंदी त्याचे पाये। ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा। साक्षात भगवंत ज्यांच्या घरी काम करतो असे नाथ बाबा तुम्हा मला सांगतायत की देवाचं नामस्मरण करा। आता थोडासा जर विचार करायचा झाला, महाराज त्या देवाचा स्वभाव आहे तो भगवंत फुकट कुणाचं काम करत नाही, त्याचा स्वभाव आहे तो फुकट कुणाचा काटा सुद्धा काढत नाही। तो उदार आहे, पण आधी घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार। तो देतो पण अगोदर थोडं का होईना अगोदर घेतो। एक प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन। द्रौपदी मातेच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग आहे की मला सांगायचं कशावर, तो भगवंत उदार आहे पण अगोदर घेतो आणि नंतर देतो। द्रौपदी माता आपल्या सर्वांना माहित आहे, त्या द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णाची खूप भक्ती केली। किती भक्ती केली? आता आपण म्हणतो की त्यांनी भक्ती केली भक्ती केली भक्ती केली, पण भक्ती म्हणजे काय, भक्तीची व्याख्या काय आहे तर अतिशय सुंदर व्याख्या आहे। भक्ती म्हणजे काय, भक्ती जेव्हा अन्नामध्ये शिरते तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात, भक्ती जेव्हा भुकेमध्ये शिरते तेव्हा त्याला उपवास म्हणतात, भक्ती जेव्हा पाण्यामध्ये शिरते तेव्हा त्याला तीर्थ म्हणतात, भक्ती जेव्हा चालायला लागते ना तेव्हा त्याला तीर्थयात्रा म्हणतात, भक्ती जेव्हा माणसामध्ये शिरते तेव्हा त्याला माणुसकी म्हणतात, भक्ती जेव्हा कृतीमध्ये उतरते तेव्हा त्याला सेवा म्हणतात, आणि भक्ती जेव्हा एखाद्याच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये शिरते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात। ही काय आहे, भक्तीची व्याख्या आहे। मग एवढी भक्ती द्रौपदीनं केली, किती भक्ती केली। मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी। हरे राम कृष्णा, हरे राम कृष्णा, राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा। एवढी भक्ती त्यांनी केली। मग त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली। सर्वात मोठं संकट कोणतं आलं तर वस्त्रहरणाचा प्रसंग। अगदी शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। सर्वांना प्रसंग माहित आहे। ज्या वेळेस द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू आहे, दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासन जाओ बाल खींचकर लाओ द्रौपदी को सभे में। आता तो कोण होता, साधारण होता का, तो दुःशासन होता। द्रौपदी मातेपर्यंत चालत आला। द्रौपदी विनंती करते, अरे दुःशासना असं करू नको रे, अरे मी तुझ्या चुलत भावाची पत्नी आहे, रजस्वला आहे, आबला आहे, असं करू नको। पण तो दुःशासन होता,
सांगितलं तू आबला राहा, रजस्वला राहा, मला काही घेणं देणं नाही. तू कोण आहेस? आमची दासी आहेस. दासीनं मालकाचं ऐकलं पाहिजे. धरलं महाराज द्रौपदीच्या केसाला, फरफटत सभेत घेऊन आला. कौरवे पांचाळे सभे माझे आणिले, वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली, पांडुरंगे येऊ पांडुरंगे. सभेमध्ये घेऊन आले. द्रौपदीनं 5 पतीकडे पाहिलं, 5 पतींनी माना खाली घातल्या. द्रोणाचार्यांकडे पाहिलं, मान खाली घातली. कृपाचार्यांकडे पाहिलं, त्यांनी मान खाली घातली. भीष्माचार्यांकडे पाहिलं, त्यांनी सुद्धा मान खाली घातली. मग आता काय करावं? आता स्वतः तर आबला आहे, स्वतःचं रक्षण करू शकत नाही. करावं काय? एक पदर दातानं धरला, हातानं धरला, पण काहीही उपयोग होत नव्हता. मग जगाच्या मालकाला हाक मारली, देवा, ए भगवंता, कुठे आहेस तू? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ काय सखया लावेला, लावेला, लावेला. आ, 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 वेळ काय सखया लावेला, वेळ काय सखया लावेला. दीनानाथ ब्रीद सांभाळिय फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिय फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिय फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिय फुले. दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले. देवा, तू कुठे आहेस? तू लवकर धावून ये. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आली विघ्न निवारी. आकृष्यमाणे वसने द्रौपदी चिंतो त्या हरी, गोविंदा द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय. भगवंताने द्रौपदीचा धावा ऐकला. जेवायला बसणार, ताट बाजूला सारलं आणि भगवंत गरुडावर विराजमान होऊन निघाले. पण एवढी त्वरा देवाला झाली, महाराज गरुडाला मागे सोडलं. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला मागे टाकलं आणि स्वतःच्या वेगानं धावू लागले. बघता बघता द्रौपदी पर्यंत येऊन पोहोचले आणि अंबर अवतार झाले देव. एवढ्या साड्या पुरवल्या, एवढे वस्त्र पुरवले, एवढे वस्त्र पुरवले. त्यावेळचं दृश्य असं होतं, सारी थी या नारी थी, नारी थी या सारी थी. नेमकं साडीमध्ये द्रौपदी होती का द्रौपदीमध्ये साडी होती हे शेवटपर्यंत गांधारीच्या 100 मुलांना कळलं नाही. एवढी वस्त्र पुरवली, पण अगोदर एक साडीची चिंधी का होईना अगोदर घेतली होती. कधी घेतली होती? ज्या वेळेस भगवंताचं बोट कापलं, सख्या बहिणीनं काही केलं नाही, पण द्रौपदी मातेनं टरकन साडीची चिंधी फाडली आणि देवाच्या बोटाला बांधली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. ती चिंधी देवाच्या बोटाला
आणि उद्धवजीने हे दृश्य पाहिलं. उद्धवजी म्हणतात, द्रौपदी अगं सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो, पदराकडून साडी कधी फाडायची नसते. हे काय आहे? हे शास्त्र आहे, तुला माहित नाही का? पण द्रौपदी मातेनं दिलेलं उत्तर एवढं सुंदर आहे, एवढं गोड आहे. सांगितलं, उद्धवजी अहो माझ्या भगवंताच्या उपयोगी येत असेल ना ही साडीच काय, आम्ही आमच्या शरीरातल्या नसा काढून देवाच्या बोटाला गुंडाळू एवढी आमची तयारी आहे. भगवान यदि काम आवे आपके तो काढ़ दो न सको, ये तो रेशम के धागे है, वो भी साधारण, ना दूल्हे की जोड है ना दुल्हन के बागे है, इतर साधारण वस्त्र आहे. तुझ्यासाठी आम्ही नसा सुद्धा काढून वाहिल्या असत्या. पण भगवंत काय म्हटले, अगं द्रौपदी एवढ्या महागा मोलाची साडी कशाला फाडलीस? द्रौपदी म्हणते, मी साडी फाडलीच नाही, तुम्हाला पाहिल्याच्या नंतर त्या साडीतले धागे आपोआप तुमच्याकडे वळाले. मेने नहीं फाड़ा चिर पीर देख के अधीर हो. पीर यानी भगवान परमात्मा. मेने नहीं फाड़ा चिर पीर देख के अधीर हो, धागे ही स्वयंनाथ चीर छोड़ के भागे. ओ धागे हे अभागे जो बढ़े नहीं आगे, भाग्य उन्हीं के जागे जो उंगली पे ही लागे. काय सांगितलं यातून? देवा जे माझ्याकडे राहिले ते अभागी ठरले, पण जे तुझ्या बोटाला गुंडाळले गेले ते कसे ठरले? ते भाग्यवान ठरले. आता गटारामध्ये लोळणारे भरपूर आहेत, पण जे कीर्तनाला आले ते भाग्यवान ठरले. विठ्ठल विठ्ठल मग सांगायचं मला, देवानं अगोदर एक साडीची चिंधी घेतली आणि नंतर दिलं. बरं आणखी प्रसंग आहे कोणाचा? सुदामजीचा. भगवंताचा असा बालमित्र होता, एका ताटामध्ये जेवत होते, एका बकेटीमध्ये आंघोळ करत होते, एका गुरुची विद्या प्राप्त करत होते, एका अंथरुणामध्ये झोपत होते. कोण? सुदामजी. एवढे जिवलग मित्र सुदामजी भगवंताचे होते, पण सुदामजीवर दारिद्र्य आलं. पत्नीने सांगितलं, अहो तो भगवान परमात्मा तुमचा मित्र आहे, तो भगवंत उदार आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा. आता इच्छा नव्हती जाण्याची, पण पत्नीच्या सांगण्यावरून सुदामजी निघाले. 4 घरून पोहे गोळा केले, मुठभर पोहे घेतले आणि निघाले भगवंताच्या भेटीला. द्वारकेमध्ये आले, पण द्वारपालांनी अडवलं. सांगितलं, अरे तो भगवंत माझा मित्र आहे. पण द्वारपाल हसू लागले. काय? अरे तुझं तोंड बघ अगोदर, तो भगवंत तुझा मित्र आहे. द्वारपाल चेष्टा करू लागले. अंतकरण गहिवरून आलं आणि सांगितलं, देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का हाल, शाम के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही आस लेके मैं आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीगा गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. विनंती केली, तो भगवंत माझा मित्र आहे, मला जाऊ द्या. आता भगवंताने आवाज ऐकला, धावतच आले. सुदामजींना स्वतःच्या हृदयाशी कवटाळलं, स्वतःच्या महलामध्ये नेलं, पितांबर नेसण्याकरता दिला. सुदामजीच्या पायातले काटे स्वतःच्या दाताने काढले. बरं आणखी काय केलं? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला, धर्म जागो सदैवांचा जो बाप उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. भगवंताने सुदामजीची नगरी सोन्याची करून दिली, पण अगोदर घेतली
घेतलं? मुठभर का होईना पोहे अगोदर घेतले आणि नंतर दिलं. मग असा तो भगवंत उदार आहे. आता तुमचं आमचं सांगायचं झालं, आपण फुकट कुणाचं काम करतो का? देव फुकट कुणाचं काम करत नाही. आपण करतो का? नाही महाराज. आता मी जर तुम्हाला सांगितलं, महिला मंडळ, तुम्हाला जर मी सांगितलं की जा आणि शेजारील बाईचे पाठीभर भांडे घासून द्या, तुम्ही द्याल का? नाही देणार. आपण तर काम करतो, कामाचा मोबदला घेतो, पण त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आपण दाखवत नाही. उदाहरण तुम्हाला देऊन जाईन बघा. ऊस खुरपणीसाठी बाया लावल्या. मग बाया काय करतात? गवत दिसलं गवतावर माती टाकतात आणि पुढे जातात. बरोबर ना? काय करतात बाया? गवत दिसलं गवतावर माती टाकतात आणि पुढे जातात. म्हणजे आपण कामाचे पैसे घेऊन सुद्धा त्यामध्ये आपण प्रामाणिकपणा दाखवत नाही. एक तर 12 वाजता शेतामध्ये येणार, 2 वाजता दुपारच्या जेवणाची सुट्टी, 4 वाजता लगेच घड्याळ दाखवणार, चला आम्हाला नेऊन सोडा. यांना आणायला रिक्षा, नेऊन सोडायला रिक्षा. ते आता झालंय असं, मालक झाले गरीब आणि मजूर झाले श्रीमंत. पण तिकडे आपल्याला जायचं नाही. मला सांगायचं की फुकट आपण कुणाचं काम करत नाही. मग तो भगवंत फुकट नाथांच्या घरी राबलाच कसा? असा असणारा देव फुकट कसा राबला? त्याला देखील कारण आहे. ते कारण मी तुम्हाला सांगते. भजन करा. विठ्ठल विठ्ठल तर ऐका, नाथ बाबाच्या वंशातले भानुदास बाबा. मग त्या भानुदास बाबांना देवांनी शब्द दिला होता, भानुदास बाबा मी तुमच्या घरी चाकरी करेन. मग हा शब्द कसा दिला, काय दिला, ही पूर्ण कथा विस्तारपूर्वक आपण पाहू. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय, या कृष्णदेवराय राजानं भगवंताला पाहिलं. आता भगवंत तर एवढा सुंदर आहे. किती सुंदर आहे हो. तुझा पाहा तासा मोरी दृष्टीना फिरे वाघारी, दृष्टीना फिरे माघारी. तुझा पाहा तासा मोरी. एवढा सुंदर भगवंत राजानं पाहिला. देवा, अरे तू खूप सुंदर आहेस रे, मी तुला पाहिलं. आता जगातलं कोणतीही गोष्टी पाहूच नाही, हा भाव माझ्या अंतकरणात निर्माण झाला. एवढा तू सुंदर आहेस. हे राज्य वगैरे सगळं त्यागून द्यावं आणि तुझ्या चरणाजवळ बसावं. एवढा तू सुंदर आहेस. राजा म्हणतो, तुझी आनवा हे नगा देवराया, बहुआ वडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. एवढा सुंदर भगवंत. मग तो राजा भगवंताला घेऊन कर्नाटकामध्ये गेला. कर्नाटकामध्ये प्रति पंढरपूर निर्माण केलं. अगदी जसंच्या तसं पंढरपूर निर्माण केलं. भव्य दिव्य स्वरूपामध्ये भगवंताचं मंदिर बांधलं. नव्हे त्या ठिकाणी भगवंताला रोज सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य येऊ लागला. महिला मंडळ, कशाच्या ताटात? सोन्याच्या ताटात नैवेद्य येऊ लागला. पण सोन्याच्या ताटातला नैवेद्य देवाला गोड लागत नव्हता. का? कारण भोळ्या भाबड्या वारकऱ्यामध्ये राहण्याची सवय भगवंताला करमेना आणि वारकऱ्यांना सुद्धा करमत नव्हतं हो. अन्न गोड लागत नव्हतं, पाणी गोड लागत नव्हतं, जीव तळमळत होता. कधी एकदा तो भगवंत भेटतोय अशी अवस्था वारकऱ्यांची झाली होती. भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवसा, पाहे रात्रंदिवसा, वाट तुझी भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागे जीवा लागली से आस. कधी तो भगवंत दर्शन देतो असं वारकऱ्यांना झालं. मग वारकऱ्यांच्या अश्रू पुसण्याकरता भानुदास बाबा आले. सांगितलं, वारकऱ्यांनो काळजी करू नका, त्या भगवंताला मी घेऊन येतो. मग स्वतः भानुदास बाबा कर्नाटकामध्ये गेले. भगवंताला घेतलं, पंढरपुरामध्ये आणलं आणि विटेवरती उभं केलं.
आता वारकऱ्यांनी देवाला पहिला आनंद झाला. सर्व वारकरी आनंदाने नाचू लागले, म्हणू लागले, लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा विटेवरी उभा पंढरीये, विटेवरी उभा पंढरीये. सर्वांना आनंद झाला. मग देवाला सुद्धा आनंद झाला. देवाने सांगितलं, भानुदास बाबा, अहो तुम्ही मला माझ्या वारकऱ्यात परत आणलं, मग मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी काय करेन, चाकरी करेन. आता भानुदास बाबांच्या वंशातले कोण होते? नाथ बाबा होते. म्हणून तो दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता भगवंत नाथांच्या घरी 36 वर्ष राबले. विठ्ठल विठ्ठल. बघ असे नाथ बाबा आपल्याला अभंगातून उपदेश करतात, नव्हे नव्हे आपल्याला मार्ग दाखवतात. बाबा रे तुम्ही काय करा, देवाचं नामस्मरण करा. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रत्न दिवस. बर एवढंच नाही, आणखी काय करा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. हृदय कन्वाला वैष्णवाचा, हृदय कन्वाला वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. हृदय कन्वाला वैष्णवाचा, हृदय वैष्णवाचा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, गोपीचंद टिळा, गोपीचंद टिळा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हे हृदय कळवळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. असो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधलं भजन आपण घेऊ, पण सर्वांनी एकदा हात वर करायचे. महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांनी हात वर घ्या. चला. हरी जय जय, हरी जय जय. टाळी. हरी जय जय, हरी जय जय, हरी हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, टाळी, टाळी जय. हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय. हरी हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय. हरी हरी जय जय, हरी जय. हरी जय जय, हरी जय. हरी 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 जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय. कुमार कुमार, जय जय कुमार कुमार, 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 कुमार हरी हरी कुमार वा वा. सर्वांनी सुंदर भजन केलं, सर्वांचे धन्यवाद मानते. आता आपली
नियोजित वेळ ही जवळजवळ संपत आलेली आहे, म्हणून फक्त शेवटचे तुमचे 10 मिनिटे घेते आणि सेवा समाप्त करते. तर जाता जाता 2 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून जाईन. आज माझ्या कीर्तनातून जरी तुम्ही काही घेऊन नाहीत गेलेत तरी चालेल, परंतु 2 गोष्टी मात्र नक्की घेऊन जा. पहिली गोष्ट, आज आपण पाहतो स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. दादा, थोडासा जर विचार आपण केला ना, आज मुलगी प्रत्येक भागामध्ये पुढे आहे. बघा तुम्ही, जिथं मुलगा डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे मुलगी सुद्धा इंजिनियर आहे. नव्हे एक स्त्री या देशाची पंतप्रधान होती, एक राष्ट्रपती होती, एक चंद्रावर जाते, एक मंगळावर जाते. आणखी किती सांगावं. नव्हे वारकरी संप्रदायामध्ये श्री संत श्रेष्ठ जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी महिला संत होऊन गेल्या. पण तरी सुद्धा मुलगी जन्माला आली की त्या मुलीचा तिरस्कारच करतात. आजी म्हणते मला नको ती कार्टी, बाप म्हणतो मला नको ती कार्टी, नातेवाईक देखील त्या मुलीचा तिरस्कार करतात. पण ऐका ना दादा, अरे त्या मुलीचं अंतकरण म्हणतं, अगं आई मला देखील हे जग पाहायचंय ग, मला देखील जन्माला यायचंय, मला जन्माला येऊ दे. ती मुलगी म्हणते, सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी, घेईन भरारी पाखरू होनी. होईन मी मोठी शिकून शहाणी, घेईन भरारी पाखरू होनी. शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. म्हणून ती मुलगी वाचली पाहिजे, म्हणून येऊ द्या त्या मुलीला जन्माला, नका विझवू त्या वंशाच्या पत्नीला. पहिली गोष्ट मुलगी वाचली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल दादा, परंतु घरातल्या मायबापांना विसरू नका. फक्त आई वडिलांची सेवा करा, वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आई कोण आहे? आई मायेचा सागर, चैतन्याचा जागर, समृद्धीची घागर. आई कोण आहे? आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ. जिच्यावर आपण हक्कानं रागावतो ना, ती कोण असते? ती फक्त आपली आई असते. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ती म्हणजे आई आहे. पण त्या आईला आपण विसरतो, तिच्या उपकाराला आपण विसरतो. आपण म्हणतो त्यांनी आमच्यासाठी काय केलं. अरे जन्म दिला, हा सर्वात मोठा उपकार त्यांनी आपल्यावरती केलाय. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, अश्रू येती आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. पण त्या उपकाराला आपण विसरतोय. पण त्या उपकाराची जाणीव आपल्याला असली पाहिजे. एके ठिकाणी वर्णन आलं, तू विसरू नको लडी बाळा, तू विसरू नको लडी बाळा. मायेचा लळा जिव्हाळा, मायेचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको त्या आईच्या दुधाला. परंतु आपण विसरतो महाराज. म्हणून आईची सेवा केली पाहिजे. जेवढं प्राधान्य आईला आहे तेवढंच प्राधान्य बापाला सुद्धा दिलं पाहिजे. आई घराचा कळस आहे, बाप घराचा पाया आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते, आता प्रत्येक महाराज लोक आईचं गुणगान गातात, पण बिचाऱ्या बापाचं नाव सुद्धा कोणी घेत नाही हो. बाप कसा आहे?
पडद्याच्या मागे जगणारा तो शेतकरी बाप, त्याला आम्ही कधी समजूनच घेतलं नाही, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. तो बाप आपलं पूर्ण तारुण्य, आपलं पूर्ण आयुष्य लेकरासाठी झिजवतो, पण तरी सुद्धा आपल्याला आई जवळची वाटते आणि बाप मात्र पोरका वाटतो. रे दादा, फणसाच्या काट्याला घाबरून फणसाजवळ आपण गेलोच नाही तर त्या फणसातला मऊ मुलायम गरा आपल्याला चाखायला मिळणार नाही. मग त्या बापाच्या क्रोधाचे काटे आम्हाला दिसतात, पण त्याच्या अंतकरणातला मऊ मुलायम गरा आम्ही बघितलाच नाही, म्हणून तो बाप आम्हाला कधी कळला नाही. खऱ्या अर्थानं माता यशोदा, माता देवकी सर्वांच्या ज्ञात आहेत, परंतु यमुनेला आलेल्या महापुरातून डोक्यावर टोपली घेऊन जाणारा बाप वसुदेव तो मात्र आपल्याला माहीत नाही. प्रभू रामचंद्र जाताना पाहिल्याच्या नंतर ढाय मोकळून रडणारी कौशल्या तुमच्या आमच्या लक्षात आहे, पण पुत्र पुत्र राम राम म्हणून तरफडून मरणारा बाप दशरथ तो मात्र आपल्या लक्षामध्ये नाही. रुक्मिणी माता सर्वांना माहीत आहेत, पण आपल्या लेकराच्या मुंजीला परवानगी मिळावी याकरता देहांत प्रायश्चित्त स्वीकारणारे विठ्ठलपंत ते तर आम्हाला माहीतच नाहीत. का? कारण त्या बापाला आम्ही समजून घेतलं नाही. हो, आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही शाळेत जाणार म्हणून बापानं नवीन स्कूल बॅग आणली, नवीन वॉटर बॅग आणली, आईनं तुमच्या पायात नवीन पैंजण घातले, तेव्हा त्या 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली, अरे आपला बाप आपल्याला कुठेतरी नेणार आहे. ती मोठमोठ्याने रडू लागली. मग बापानं मुलीच्या हाताला धरलं आणि बाप मुलीला घेऊन शाळेत आला. मुलगी रडते, बाबा मला शिकायची नाही शाळा, मला तुमच्या बरोबर यायचंय. मुलगी ऐकत नाही, रडते. तेव्हा बापानं कुठलाही विचार न करता बापानं ताडदिशी मुलीच्या कानाखाली लावून दिली. मग तो बाप जगानं पाहिला, अरे स्वतःच्या लेकराला मारतो, कसा आहे, निष्ठुर आहे. पण शाळेच्या बाहेर आल्याच्या नंतर माझं लेकरू शिकलं पाहिजे, माझ्या पोरीला साहेब नवरा करायचंय असा म्हणणारा बाप जगानं पाहिला नाही, म्हणून तो बाप आपल्याला कळला नाही. बाप कसा आहे? माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेनं पुसताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदर्याला किती थिगळ जोडलेली, कशी आयुष्याला त्यानं कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद कदटतो या गोष्ट बापाची सांगताना. कसा आहे तो बाप? अनेक कवितांमध्ये त्या बापाचं वर्णन करतात. बाप कसा आहे? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखरा कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटे करी होत. बाप घराचा तो पाया, कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. म्हणून आज माझ्या कीर्तनातून फक्त 2 गोष्टी घेऊन जा. आई वडिलांची सेवा करा, एवढं जरी तुम्ही घेऊन गेलात तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी समजेन. कसो झाले त्याच्या चरणी समर्पित करणार आहे. परंतु आज माझ्या कीर्तनामध्ये अतिशय उत्कृष्ट ज्यांनी साथ दिली असे सर्व गायनाचार्य मंडळी असतील, हरिभक्त परायण आमचे आदरणीय नामदेव महाराज असतील, उद्धव महाराज असतील, सर्वच महाराज मंडळी. आता महाराजांची नावं काय मला माहीत नाहीत, म्हणून सर्व महाराज मंडळी सर्वांचे धन्यवाद मानते. मृदंगाची साथ ज्यांनी दिली असे आशिष महाराज असतील, त्यांना देखील धन्यवाद देते. तसेच आजचं कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे संगीताताई, त्यांचे देखील धन्यवाद. आणि यूट्यूब चॅनल देखील दादांचं आहे, त्या दादांचे देखील अंतकरणापासून धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आणि आज माझ्या कीर्तनातून जरी काही चुकलं असेल महिला मंडळ, तरी तुमचं लेकरू म्हणून मला क्षमा करा, तुमची मुलगी समजून मला क्षमा करा. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना 3 आहेत त्यांनी चौथी समजून माफ करा, आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त जे चुकलंय ते तुमची लेकरू म्हणून मला माफ करा. असं झालेली सेवा भगवंताच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, गुरुवांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली नाराज.